मोठा कांदा भाजून घेते. थोडं तेल घालते. तर मी याच्यातच खोबरं भाजून घेते. खोबरं आणि कांदा एकत्रच भाजते आणि थोडं अद्रक आणि लसूण बी भाजून घेते. हे बघा भाजून झालं. आता मी याला गार करून वाटून घेईल. गॅस पेटवून घेतोय आणि कढई गरम करायला ठेवते. कढई गरम झाली. 2 पळी तेल घालते. वाटलेलं वाटण आहे ना, ते मी आता याच्यात एक चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद. आता मी याला झाकण ठेवून थोडं तेल सुटेपर्यंत शिजवून घेते. हे बघा मसाला छानपैकी शिजला गेला. तेल आलं छानपैकी. आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते. आता याला थोडी उकळी येऊ देते आणि मग मी याच्यामध्ये शेव घालते. भाजीला उकळी आली, त्याच्यामध्ये मी शेव घालते. आता हिला थोडी शिजून घेणार. चवीप्रमाणे मीठ घालते. थोडी 5 मिनिटं शिजवून घेते. शेव चांगली शिजली गेली, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते.